आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावा जो आहे ते पार पडताना पाहायला मिळतात। एक शिवाजी पार्कमध्ये आणि दुसरा नेस्को सेंटरमध्ये असणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा पार पडणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आहे। सर, खरं तर आज दोन दसरा मेळावा आहे, तुमची तोफ जी आहे त्यात डागागणार आहे, काय नेमकं लाईन असणार आहे, काय नेमकं तुमचं भाषण असणार आहे? असं आहे की गेली 59 वर्ष एकच मैदान, एकच झेंडा, एकच ठाकरे घराण्याचा वक्ता आणि हा फक्त इतिहास आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये या शिवसेनेचा मेळावा याची नोंद झालेली आहे। दुसरा जो मेळावा तुम्ही म्हणताय तो मेळावा अजून ती शिवसेना जरी चोरलेली असली तरी स्थिरावलेली नाही। कधी आझाद मैदानावर मेळावा, कधी आज ते तिकडे नेस्कोमध्ये मेळावा, कधी त्या बीकेसीमध्ये मेळावा। त्यामुळं ज्याला ना बूड ना शेंडा ना बूड असं म्हणतात ना शेंडा आणि बुडका, अशा पद्धतीनं त्या मेळाव्याची फारशी काही कोण दखल घेत नाही। परंतु हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मेळावा सुरू केला दसऱ्याचा, आणि तो मेळावा अव्याहतपणे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो चालवत आहेत त्याची दखल अख्खं जग घेतंय, देश घेतोय तो हा मेळावा। पण खरं तर या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे, कारण याला मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची झालर आहे। त्यामुळे कसा हा मेळावा असणार, काय नेमकी लाईन असणार आहे? असं आहे की पाऊस असो, ऊन असो, वारा असो, शिवसैनिकांना काही त्याचा फरक पडत नाही। मुंबई महानगरपालिकेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यातलीच एक निवडणूक मुंबई महानगरपालिका आहे। त्यामुळं स्वाभाविक आहे आदरणीय उद्धवसाहेब त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन नक्की करतीलच। परंतु गेल्या वर्षी हे जे काही महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलं आणि गेल्या वर्षीच केंद्र सरकार आलं, त्या वर्षभरामध्ये अनेक अशा पद्धतीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत की ह्या सरकारचा नाकर्तेपणा, या सरकारच्या पोकळ घोषणा, या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, हिम्मत नाही, अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। पण ज्या मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही उल्लेख केलात, परवांच्या दिवशीच एका पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे भाषण केलं आणि भाष्य केलं, ते भाष्य राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना शोभणारं नव्हतं। अस्लाद्य भाषेमध्ये त्यांनी केलेलं ते भाषण होतं। ते आम्हाला, आमच्या पक्षप्रमुखांना किंवा आम्हाला कफन चोर म्हणाले, कफन चोर, पण खऱ्या अर्थानं चोर हेच लोक आहेत। आणि ह्यांची चोरांची 100 उदाहरणं आज सांगण्यासारखी आमच्याकडे आहेत। 100 उदाहरणं। कोविडच्या काळातला उल्लेख तुम्ही करता, अरे कोविडच्या काळामध्ये मुंबईमधून औषधं तुम्ही चोरून गुजरातमध्ये पाठवत होतात। रात्री तुमची चोरलेली गाडी पकडली गेली, त्यावेळेला महाराष्ट्राचे 2 विरोधी पक्षनेते ती गाडी सोडवायला रात्री 2:30 वाजता पोलीस स्टेशनला उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या जनतेला औषधं देण्याकरता नव्हे, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं एवढं मोठं संकट होतं, त्या संकटामध्ये मुख्यमंत्री फंडाला मदत करा अशा पद्धतीचं आव्हान करण्याच्या ऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, म्हणून याच भाजपवाल्यांनी PM केअर म्हणजे पंतप्रधान केअर फंडाला महाराष्ट्रातून मदत पाठवली। त्यामुळं खऱ्या अर्थानं चोर कोण हे उभा महाराष्ट्र बघतोय, आणि म्हणून त्याची त्यांनासुद्धा मला असं आठवण करून द्यावी लागेल। आज महाराष्ट्रावर 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय, चोर कोण? मुंबईमधली 92,000 कोटी रुपयाची FD तोडून तुम्ही त्या ठिकाणी त्या मुंबई महानगरपालिकेला कंगाल करण्याचा प्रयत्न करताय, चोर कोण? आणि म्हणून हे प्रश्न आजच्या निमित्तानं विचारावे लागतील असं मला वाटतं। हा दसरा मेळावा आणखी एक वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे, कारण 2 ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर दोन्ही एकत्र आल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे। त्यामुळे आज कुणी इथं राज ठाकरे असतील किंवा कोणी उपस्थित राहणं किंवा काय अपेक्षित आहे का? नाही, मला माहीत नाही त्या संदर्भामध्ये। शेवटी हा पक्षीय पॉलिसीचा प्रश्न येतो। राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे 2 भाऊ म्हणून आम्ही एकत्र बघतो, त्या दोघांचे पक्ष वेगळे आहेत। पक्ष म्हणून त्या दोघांनी काय निर्णय घ्यावा हा अधिकार पूर्णपणे त्यांच्याकडे असल्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या विषयावर भाष्य करू इच्छित नाही, भाष्य करू शकत नाही। जर काय येणार असतील राजसाहेब तर निश्चितपणे दिसेल, त्यामुळं आपण ती वाट बघूया, परंतु त्यावर भाष्य करणं काही उचित नाही। जी चर्चा आहे की मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, तुमची शिवसेना एकत्र लढणार आहे, आजची घोषणा ह्या याच्यातून होईल आज? मला माहीत नाही। अशा राजकीय घोषणा मला वाटतं की त्या योग्य ठिकाणी योग्य वेळेला होतात।
आणि त्या योग्य ठिकाणी योग्य वेळेला होतील आणि ती योग्य वेळ कोणती हे ते पक्षप्रमुख ठरवतात. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ती ठरवायची नसते. आज कोण कोण भाषण करणार आहे, काय आलाय क्रम? नाही, काही कल्पना नाही मला, परंतु उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्याकरता संपूर्ण देश हा कान लावून बसलेला आहे. संपूर्ण देशामध्ये उद्धव साहेब नेमकं आता काय बोलणार, कारण सिंदूरसारखी घटना घडलेली आहे. मूर्खासारखं आणि निर्लज्जासारखं पाकिस्तानबरोबर आपण दुबईमध्ये जाऊन क्रिकेट खेळलो आणि त्या क्रिकेटमध्ये आपल्याला कपसुद्धा पाकिस्ताननी देण्याचं नाकारलं. कप पाकिस्तान घेऊन गेला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी ग्राउंडवर तुम्हाला बंदुकीची ॲक्शन करून दाखवली. याचा अर्थ तुम्हाला खुलेआमपणे आव्हान ते देत आहेत. तुमच्या 56 इंचच्या छातीमध्ये फक्त भुसा भरलेला आहे, एवढंच मी सांगेन. अगदी पाहते आपण राज ठाकरेंसंदर्भात जे आहे ती योग्य वेळी योग्य घोषणा केली जाईल असं भास्कर जाधव म्हणतात. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये काय काय नेमके मुद्दे असणार आहे त्याची एक लाईन जी आहे ती भास्कर जाधव यांनी सांगितलेली पाहायला मिळते. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.